नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दलची एक नवीन आताची अपडेट सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. पद किती आहेत, काय नाहीत, अपडेट कोणती आहे, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओत देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. अजून एक गोष्ट मित्रांनो, जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. A few minutes later. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता विषय सन 2024 आणि 25 पोलीस शिपाई भरतीबाबत. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे आधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्टकरिता निर्माण करण्यात आलेल्या पदामध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरची पदे ही पोलीस भरती प्रक्रियेने भरण्यात दिनांक 18/8/2025 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता घटकांचे नाव आणि पोलीस शिपाई पदांचे रिक्त होणारे पद. नंबर 1ला आहे नवी मुंबई पोलीस शिपाई पदात रिक्त होणारे पदे 210. नंबर 2ला आहे नागपूर शहर रिक्त होणारी पदे 235. नंबर 3ला आहे नागपूर ग्रामीण रिक्त होणारी पदे 192. नंबर 4ला आहे पुणे शहर रिक्त होणारी पदे 884. आणि नंबर 5ला आहे कारागृह पोलीस रिक्त होणारे पदे 26. मित्रांनो, एकूण आहेत 1517. तरी खालील नमूद घटक प्रामुख्याने कळविण्यात येते की सन 2024 आणि 2025 पोलीस शिपाई भरतीकरिता यापूर्वी या कार्यालयास सदर माहितीमध्ये उपयुक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित आरक्षणाचा तक्ता कृपया आजच्या या कार्यालयास पाठवण्यात यावा ही विनंती. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 1576 पदेही आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये रिक्त होणार आहेत. तर मित्रांनो, ही पण पदांची भरती जे काही येणारी पोलीस भरती आहे, जसे की 15,000 त्याहून जास्त जागा निघणार आहेत. तर त्यामध्ये पण हे पण पोलीस जे ठाणे आहेत यामध्ये होणारे जे काही रिक्त पदे आहेत त्यांचा पण समावेश केलेला आहे. म्हणजे ह्या पण पोलीस स्टेशनमध्ये तुमची नेमणूक होऊ शकते. म्हणजे हे पण पोलीस जे काही आहेत ते पहिलेचे रिक्त होणार आहेत आणि जे नवीन आहेत त्यांना इकडे त्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लोकेशन सिलेक्ट करता त्या टायमाला तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. कारण येथे रिक्त होणारे पदे सर्वात जास्त आहेत. म्हणजे मुंबई, नंतर नागपूर शहर, पुणे अशा ठिकाणी पोलिसांची जी रिक्त पदं होणार आहेत ती सर्वात जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही इकडे पण फॉर्म भरू शकता. त्यामुळे तुमचा फायदा आहे. कारण आता काही कालावधीमध्ये ही सर्व पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळं तुम्ही इकडे पण फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू पोलीस भरती. म्हणजे ज्यांना कोणाला पोलीस व्हायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला मराठीमध्ये पोलीस भरती, नवीन जॉबची अपडेट, शासनाच्या नवीन योजना, ऑनलाईन तुम्ही कशाप्रकारे पैसे कमवू शकता याबद्दलची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन एकदम मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.